आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती माणसाला वारी मिळते आणि माणसांचं आयुष्य बदलून जातं। यामध्ये अनेक लहान निरागस निष्पाप आणि त्याचबरोबर अंध व्यक्ती सुद्धा वारीमध्ये आहेत। ह्या वारीमधला जो आनंद आहे तो प्रत्येकाला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर आरोग्य सेवेतली माणसं आहेत, त्याचबरोबर बप कीर्तनकार नामदेव आप्पा शामगावकर यांच्या दिंडीतली सुद्धा आपल्याला पायी चालणारी माणसं आहेत। प्रत्येक माणसाला जगण्याची दिशा आहे, जगण्याचा श्वास आहे आणि हा विश्वास आहे तो भगवंत आहे। घेतोय तो श्वास आणि खातोय तो घास या परमेश्वराची देण आहे। आणि म्हणून पंढरपूरच्या दिशेने या ठिकाणी निघालेली मंडळी, आमचे या ठिकाणी वडील बंधू आमच्याकडे तात्या बंडा तात्या पैलवान बंडा तात्या जोडलेले, शामगावकर जोडलेले। तात्या आपण पंढरपूरच्या दिशेने निघाला। संसाराचा खेळ दुरून खेळता येत असतो, त्यासाठी ज्ञानेंद्राचा अधिष्ठान असतो। पण आयुष्याचा संसार मागे सोडून आपण परमेश्वराच्या ठिकाणी चाललाय, पायी दिंडीमध्ये चाललाय। आजचा कितवा दिवस आहे? आजचा कितवा आहे? 7वा दिवस आहे। तात्या काय आनंद होतो? भरपूर आनंद होते। तात्या शेती वाडी घर संसार सगळं मागं ठेवून आपण विठोरायाच्या दर्शनाला निघाला, काय एक वेगळा आनंद काय वाटतोय? वेगळा आनंद असा वाटतोय की मला जमीन झोपला किती हाय चिकार आहे, पण ती नसला तरी काय वाटत नाही की आता ही चाललोय, हे असंच बरी सेवा आहे। काय वाटतं तरुणांना? एक तात्या काय सांगाल की जी तरुण वर्ग मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदायाकडे यायला पाहिजे, याला काय सांगाल? तरुण जर पिढी ह्यात सहभागी जर झाली तर व्यसनमुक्त भारत देश होईल असं माझा एक अंदाज आहे। कारण अशी पोरं लय आउटलाईनला चालते, ती ह्या लाईनला आल्यावर प्रगती होईल देशाची। आणि म्हणून हे महाराष्ट्र वारकरी संप्रदायाची भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी तरुण वर्गानं मोठ्या संख्येनं वारीमध्ये यायला पाहिजे, भगवंताच्या चरणी लिहायला पाहिजे। अंगणवाडी सेविका या ठिकाणी, आरोग्य सेविका या ठिकाणी, आशा सेविका या ठिकाणी आपल्याबरोबर, आशा वर्कर्स म्हणून त्यांना बोललं जातं। आपण गेले अनेक दिवस या पायी दिंडीमध्ये चालताय, अनेक आपणाला वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते, काय आनंद होतो? ह्या सेवेमध्ये पांडुरंगाने आमच्या दोघांची निवड केली, ह्यात भरपूर आम्हाला आनंद झालाय। आणि ही आरोग्य सेवा करण्यात इतका आनंद होतोय की आम्ही गोळ्या औषध, म्हणजे कुणाला चक्कर येते, कुणाच्या पोटात दुखतंय, कुणाचं डोकं दुखतंय, कुणाला जुलाब होतात, आणि आम्ही त्या गोळ्या दिल्यानंतर त्यांना फरक पडतोय। आणि ते लोक आमच्यापर्यंत सांगत येतात की हा तुम्ही मॅडम गोळ्या दिल्यानंतर आम्हाला फरक पडतोय, आणि हे त्यामुळे आम्हाला तो आणखीन जास्त आनंद होतोय। आणि ह्यो जो आनंद आहे ना, ते स्वर्गी नाही, ते हित भेटतोय आम्हाला आनंद। आणि हेच एक वेगळेपण आहे। माझ्यावर ताई जोडलाय, ताई अनेक या ठिकाणी आपणाला ह्या वारीमध्ये आहे ते अनेक भक्तगण मिळतो, मोठ्या संख्येने आपणाला अनेक ज्येष्ठ नागरिक मिळतात, त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते, काय आनंद? आनंद एवढा भरभरून झालाय ना, पोटात ते गाणं आहे ना, आनंद पोटात माझ्या मावे ना, त्या पद्धतीने आम्हाला इतका आनंद झालाय। आमच्या PSC पुशे सावळी यांनी जे आरोग्यासाठी किट दिलं, गोळ्या औषधाचं वाटप करण्यासाठी, आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी थांबून जे सेवा करतोय, ज्याचं दुखणं आहे ते इथंच थांबवतोय, आणि ते सकाळी सांगतात की आमचं राहिलं, तुम्ही विठ्ठल आहेत आमच्यासाठी, आणि आम्हाला वाटतंय त्यांची सेवा करतोय ते आमच्यासाठी विठ्ठल आहेत। आणि महत्वाचं म्हणजे ही सुविधा गाडीची दिली, आणि हे माझे मिस्टर ते फिरवतायत आम्हाला, जिथं सेवा म्हणजे जिथं आमची राहायची सोय होईल तिथं नेतात, जिथं गोळ्या औषध आहेत तिथं। त्या दिवशी तर रात्री एक जणाला दुखायला लागलं, तिथून आम्ही येणार कसं, रात्रीची वेळ होती, पण ह्यांनी लगेच गाडी काढली, म्हटले आपण तिथं नेऊन पोच करू। आणि त्यांना इतकं बरं वाटलं की त्यांना लगेच त्यांचं दुखणं राहिलं, इतके जुलाब होत होते, गोळ्या दिल्या त्यांना, ते औषध दिलं, ओवारी। या वारीमधलं एक वेगळेपण आहे। आणि म्हणून आपण बघू शकतोय माझ्यावर एक अंध या ठिकाणी व्यक्ती जोडले, दृष्टीहीन आहे। खऱ्या अर्थानं भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक माणूस हातोरलेला आहे। माझ्याबरोबर ताई जोडलेले आहे। दीदी, आपण कुठून कुठेपर्यंत चाललाय? मी वडगाव पासून चालले ते आता गादेगाव पतूर आले। माझी 21 वर्ष झालं वारी आहे, पण अजिबात एक दिवस मी गाडीला पाय लावलेला नाही। सगळा काकडा हरिपाठ भजन वगैरे सगळे म्हणते मी, सगळा मला आनंद एवढा वाटतो, मला इथंच आनंद वाटतो पांडुरंगापाशीच। ताई, आभाळ एवढं दुःख प्रत्येकाच्या उराशी असतं, तरी देखील मात्र दुःख मागे ठेवून आपण भगवंताच्या चरणी निघाला, ह्या वारीमध्ये नक्की काय घडलंय? सगळा आनंद आहे, सगळं घर मग घरदार मला काय आहे तर नुसता पांडुरंगच आहे माझ्यावर। आणि हीच खऱ्या अर्थानं ही ईश्वर सेवा आहे, ही परमेश्वराची सेवा आहे। आई, आपण सुद्धा वारीत निघाला,
काय वाटतंय संसाराचा खेळ मागे ठेवून आपण परमेश्वराच्या चरणी हा परमेश्वराचेच आनंद वाटतोय. घरचं काही आठवत नाही देवाच्या वाटेला लागल्यावरनं. हे बरेच दिवसाची वारी माझी पण चालू आहे. आणि म्हणूनच या वारीमधला वेगळा आनंद प्रत्येकाला पाहता यावा, प्रत्येकाला अनुभवता यावा, हीच एक वेगळेपण या दिंडीमध्ये आहे. ही वारकरी संप्रदायाची भूमी आहे आणि म्हणून प्रत्येक वारकरी संप्रदायामध्ये आई माझ्याकडे जोडले. आई, काय आनंद होतो? आनंद म्हणजे काय, घरचा जे आपल्याला प्रसंग दुःख काय जे असतं ना ह्या वाटेला विसरता, आणि हा जो आनंद आहे ती त्रिभुवनात सुद्धा मावेत नाही एवढा माझ्याशी हृदयात आनंद आहे. आणि म्हणून हीच आहे ती खरी वारी आहे, हीच आहे ती परमेश्वराची शक्ती आहे आणि हीच आहे ती परमेश्वराची भक्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, महूद, पंढरपूर.